तर रामराम मंडळी, तर आज मी तुम्हाला घेऊन आलेला आहे ऑक्टल नंबर मध्ये जे काही डेसिमल नंबर आहे त्याला ऑक्टल नंबर मध्ये कसं कन्वर्ट करायचं किंवा जो काही डेसिमल नंबर आहे त्याला हेक्सामध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे। जे भी डेसिमल नंबर आहे किंवा ऑक्टल नंबर आहे त्याला बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते शिकवलंय आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे डेसिमल नंबर इज कन्वर्टेड इनटू ऑक्टल। ऑक्टल म्हणजे किती 8 की ज्यामध्ये 8 बीट असतात त्याला म्हणायचं ऑक्टल। मग कसं येईल बघ, आता दिलेले तुला किती 204 ही व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे ते क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे कन्वर्ट 204 डेसिमल इनटू इट्स इक्विव्हॅलेंट ऑक्टल नंबर की ज्याचा बेस हा 8 आहे म्हणजे ज्यामध्ये बीट हे 8 आहेत। मग त्याचा कसं करायचं बघ, जर तुला भागाकार जमत असेल तर हे एकदम सोपं आहे आणि जरी तुला भागाकार जमत असेल तर मी आहे तुला शिकवण्यासाठी। तर बघ याच्यामध्ये कसं करायचं, भागाकारची मांडणी करून घ्यायची। मग कशी घेणार, 204 घेतलं मग आता याला कशाने तुला मल्टिप्लाय करायचं आहे 8 ने, कारण आपल्याला ऑक्टल म्हटलेलं आहे। ऑक्टल म्हणजे 8, डेसिमल म्हणजे 10, हेक्सा म्हणजे 16 आणि बायनरी म्हणजे किती 2। मग म्हटले काय तुला ऑक्टल म्हटलेलं आहे, ऑक्टल म्हणजे काय याला भागाकार कर। मग कितीने करणार तू भागाकार, 8 ने 204 ला काय कर तू भागाकार कर। मग कसं आहे ना, आता इथं 2 ला तर आपलं 8 2 हे 8 पेक्षा जास्त मोठा आहे मग 2 ला तर जाणार नाही। मग 20 आहे 20 पर्यंत भाग जाऊ शकतं, 8 चा पाडा 20 येईपर्यंत मग कसं म्हणणार तू 8 1 8 8 2 16। मग 8 2 किती झाले 16 झाले। मग उरले किती ह्याच्यातले, उरले किती 4, मग झाले किती 44। मग 44 येईपर्यंत 8 चा पाडा मग 44 येईल का बघ। मग 8 5 40 हे येत असतं पण 40 तुला काय करायचं आहे त्याची व्हॅल्यू किती आहे 44 आहे। 44 मधून जर 4 जर घातलं 40 काढलास तर तुझी व्हॅल्यू राहत असते किती 4। मग ती व्हॅल्यू आलेली 4 इथे घे, त्यानंतर अजून याला 8 ने डिवाइड कर। मग 25 येईपर्यंत पाडा मग 8 1 8 8 2 16 8 3 24। मग उरला किती 25 मधून 24 गेले मग राहिला किती 1। मग त्यानंतर बघ 8 चा पाडा येतो का 3 पर्यंत येतो का बघ, मग येत नाही। मग 8 चा पाडा 3 पर्यंत येत नाही कारण 3 ही व्हॅल्यू कशी आहे छोटी आहे। मग कोणापेक्षा जो काही डिवाइडर आहे त्याच्यापेक्षा छोटी आहे म्हणून ती 3 व्हॅल्यू इथंच घेऊन टाक म्हणजे आपल्याला काय भेटत असते ऑक्टल नंबर भेटत असते। मग जे काही ऑक्टल नंबर भेटलेला आहे आणि त्याला काय करायचंय तुला खालून तर वरच्या पर्यंत म्हणजे काय खालून वर जायचं घेईल त्यावेळेस तुला काय येईल ऑक्टल नंबर भेटून जाईल। म्हणजे याचा अर्थ असं येऊन जाईल 204 डेसिमल इक्वल टू, मग बघ आता खालून वर म्हणजे कसं अगोदर 3 लिही त्यानंतर 1 त्यानंतर 4। मग याचं काय झालं तुझा ऑक्टल आलेला आहे। मग ते ऑक्टल किती आलेला आहे बघ, तुझा ऑक्टल आलेला आहे 8। मग हे आलेली आहे तुझी व्हॅल्यू। मग ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का, जर डाऊट असेल तर लगेच विचार, ठीक आहे। काही आले का बघ, काही डाऊट आले का, ठीक आहे बघ काही आले का। मग हे आलेली आहे तुझी काय व्हॅल्यू आलेली आहे। मग बघ आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे नेक्स्ट व्हॅल्यू घ्यायची आहे। मग ती व्हॅल्यू कोणती आहे, कन्वर्ट 259 डेसिमल इनटू इट्स इक्विव्हॅलेंट हेक्स नंबर। आता हेक्सा मध्ये आपल्याला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे। हे तर झालं ऑक्टा तर तुला समजलेलं आहे, मला तर असं वाटतं तुला सगळं समजलंय। आता मग काय करायचंय तुला हेक्सा मध्ये कन्वर्ट करायचं आहे। मग हेक्सा मध्ये कन्वर्ट करत असताना व्हॅल्यू काय दिलेली आहे तुला 259। बघ आता 259 आहे, याला काय करायचं हेक्सा मध्ये कन्वर्ट करायचं आहे। हेक्सा मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजेच काय त्या 6 ने काय कर मल्टिप्लाय डिवाइड कर। मग आता 16 ने डिवाइड जर केलास तू तर तुझी व्हॅल्यू येत असते। मग बघ आता इथं काय येईल बरं व्हॅल्यू, 16 ने काय करायचं तुला डिवाइड करायचं आहे। मग 16 ने जर डिवाइड करायचं असेल तर कसं येईल ना, कसं येईल बघ कसं येईल ह्या 25 ने याला काय कर 25 आता इथं काय 2 तर काय 16 पेक्षा छोटा आहे आणि 5 हा म्हणजे 2 आणि 5 घेतलं तर 25 आले आणि 25 हे 16 ने जर डिवाइड केलास तर किती येतं बघ 16 1 16। उरले किती इथले 4 इथले 5 म्हणजे किती झाले 9, मग इथे झाले 99। मग 16 सकी 96 येत असतं, मग 16 सकी 96 घे मग राहिलं काय इथं 16 झाला। मग आता उरले बघ किती 99 झाले, तर 99 मधून 96 गेले तर राहिले किती 3 राहिले। मग त्यानंतर 16 ने याला मल्टिप्लाय कर, मग 16 1 16 16 2 32। मग उरली सॉरी 16 1 16 मग उरले 16 1 16। मग राहिले किती बघ याच्यामध्ये काही आले का, याच्यामध्ये काहीच आलं नाही म्हणजे अजून हे 1 ने 16 ला डिवाइड कर कारण 1 ही 16 पेक्षा छोटी व्हॅल्यू आहे म्हणजे ह्याला जाते का भाग
जात नाही, मग ती ऍज इट इज लिहून टाकते आणि इथं आहे तुझे 0. मग बघ तुझी व्हॅल्यू आता आलेली आहे. इथून खालून काय करायचं, वर लिहायचं आहे. मग आता हे डेसिमल आहे, डेसिमल किती आहे 259 आहे. मग आता तुला डेसिमलची व्हॅल्यू कशी आलेली आहे बघ, डेसिमल तर ही आलेली आहे. मग तुला हेक्साची व्हॅल्यू काढत असताना खालून वर लिहायचं आहे, म्हणजे खालून माझ्याकडून 1 पासून लिहायचे आहे. मग 1 झाला, 0 झाला नाही, 3 झाला. ही आली तुझी काय हेक्सा, हेक्सा नंबर आलेला आहे. मग त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का तुला? आपण काय करू रे, अगोदर दिलं होतं आपल्याला किती 259 दिलं होतं आणि त्याला 16 ने काय केलं, डिवाइड केलं. 2 ला अगोदर डिवाइड कर, म्हणजे 2 आणि 25, 2 आणि 5 म्हणजे 25 झाले आणि 25 ला 16 ने काय करायचं तुला डिवाइड करायचं आहे. मग 16 केलास, मग 25 आणि 16 याचा डिफरन्स जर घेतला म्हणजे याचा अर्थ 16, याचा अर्थ 25 - 16 जर घेतलं तर व्हॅल्यू येत असते तुझी उरलेली व्हॅल्यू येत असते 9 आणि ते 9 इथं जर लिहिलं तर 99 झाले. मग अजून 16चा पाडा 99 पर्यंत मग आता आपल्याला येत असतंय 16चा पाडा, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग कसं आहे ना, 16 × 96 म्हणजे 6 झाले. आणि बघ आता इथं ऑलरेडी होता 99 - 96 इक्वल टू राहिले किती 3. मग जे काही 3 राहिले इथं लिही. मग त्यानंतर अजून 16 ने 16 ला भागाकार कर. मग किती आलं 16 × 16. मग हे 1 लिहिलास. मग त्यानंतर काय केलं, इथं याच्यात काही डिफरन्स राहिला का, कुठे व्हॅल्यू राहिली का, कुठलीच व्हॅल्यू राहिली नाही. कारण 16 - 16 जर घेतला तर 0 आला, मग तेच 0 इथं लिहिलेलं आहे. मग त्यानंतर बघ काय आलेलं आहे. मग आता 1 तर ही संख्या कशी आहे 16 पेक्षा छोटी आहे. मग 16 ला काय 16 ने जर 1 ला भागाकार घेतला तर काही होणार नाही, 0 पॉइंट मध्ये येणार आहे. म्हणून ती 1 जी आहे ते ऍज इट इज लिही आणि इथं 0 लिही. मग ज्यावेळेस तुला हेक्सा नंबर घ्यायचा आहे त्यावेळेस कसं करणार तू, हे झाला तुझा डेसिमल नंबर आणि हे झाला तुझा काय हेक्सा नंबर. हेक्सा म्हणजे ज्याचा बेस हा 16 आहे. किती 16. अशा प्रकारे आपल्याला काय झालं हे आपण व्हॅल्यू काढलेले आहे. मग एक तुला मी प्रश्न देतो, एक क्वेश्चन देतो आणि तो क्वेश्चनचा आन्सर मला कमेंट मध्ये सांग. आणि अशी कमेंट फेकून मारशील की ती माझ्या काळजावरून लागायला पाहिजे की माझे विद्यार्थी हे खूप हुशार आहेत आणि शिकवलेले ते सगळं समजत आहे. मग एक क्वेश्चन मला मी दोघांचे एक एक तुला देत असतो. मग ते क्वेश्चन घे. एक आहे आता डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचे, ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग एक नंबर घे किती 349. हे कन्वर्ट कशामध्ये करायचं तुला ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि दुसरा घे याच्यामध्ये 742 आणि हा नंबर कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे, हा नंबर करायचा आहे तुला हेक्सा मध्ये. याचा नंबर हेक्सा मध्ये काढून दाखव आणि याचा कशामध्ये ऑक्टा मध्ये काढून दाखव. म्हणजे मला समजेल की तुला सगळं मी जे काही शिकवलंय ते सगळं समजणार आहे. 1 बाय 1 तुला पॉलिटेक्निकचा जो काही अभ्यास आहे किंवा जे काही बायनरी सिस्टीम आहे किंवा गेट आहे, जे बी काही आहे ते सगळं तुला शिकवणार आहे. अप टू के मॅप, मल्टिप्लेक्सर, फ्लिप फ्लॉप सगळं शिकवणार आहे. तर तू काय कर, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर आता करून घे. आणि जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक कर, शेअर कर. आणि जर खूपच आवडला असेल तर एक दोघं मित्र जे आहेत तुझे त्यांना सांग की बाबा राठोड सर खूप चांगलं शिकवत आहेत. आणि कुठे काही डाऊट जर असेल तर मला कमेंट करून विचार, मी तुला सांगेन. ठीक आहे. मग व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब कर. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.